बोली विघ्नहर चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की, बोली 2400 भगवान की, बोले प्रथमाचार्य शांति सागर मुनि महाराज की, बोले आचार्य मुनि श्री बाहुबली मुनि महाराज की, बोले आचार्य जिनसेन मुनि महाराज की, बोले 3 कम नौकनी मुनि राज की, बोले जयकारा गुरुदेव का, जयकारा गुरुदेव का। स्वर संगीत माला श्रृंखलामध्ये आज भक्ती करण्याचा मौका मिळालेला आहे की आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरूंच्या शरणावरती भक्ती करण्याचा योग आम्हा सगळ्यांना माझ्या कुटुंबियांना मिळालेला आहे। तर त्या गुरूंच्या चरणी नमोत्सव अर्पित करून या मंगल अशा कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण नमोकार महामंत्रानं करूया। चला तर सर्वांनी हात जोडून व्यवस्थित बसा, नमोकार महामंत्रानं या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंदाकुराद्यो, जैन धर्मोऽस्तु मंगलम, सैवे मंगले मांगल्यम, सैवे कल्याणिकारकम्, प्रधानं सर्वधर्माणं, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं। जयाची महाघोर कर्मे निमानी, हरि ज्ञान दृष्टी जया प्राप्त झाली। हिताचाच जो मार्ग दावी जनाला, सदा भक्ती भावे नमो त्या प्रभूला, सदा भक्ती भावे नमो त्या गुरुला, सदा भक्ती भावे नमो त्या प्रभुला। कैसे करूं मैं वंदना, ना सुर है ना बात, आज परीक्षा है मेरी, लाज रखो गुरुरा। दर्शनम देव देवस्य, दर्शनम पापनाशनम, दर्शनम स्वर्ग सोपानम, दर्शनम मोक्ष साधनम। हो नाम जिघारा कारण धारा, कब तेरा दर्शन होगा, तेरी प्रतिमा इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, तेरी प्रतिमा इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा। नवग्रह जिनके रहे पक्ष में हो, नवग्रह जिनके रहे पक्ष में, जो जप ले लो बात, नमोकार नमोकार महामंत्र, नमोकार नमोकार नमोकार
पक्ष में नवग्रह के लगे पक्ष में जो जब ले लो बार नमोकार नमोकार महामंत्र नमोकार 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 महामंत्र नमोकार इसको जब के मुनि संत हो गए संतों ने जपा तो अरिहंत हो गए इसको जब के मुनि संत हो गए संतों ने जपा तो अरिहंत हो गए अरिहंतों के लिए खुल गए अरिहंतों के लिए खुल गए मोक्ष महल के द्वार नमोकार नमोकार महामंत्र नमोकार 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 महामंत्र नमोकार समय में मंत्र सुना तो जन्म सफल हो जाता मरण समय में मंत्र सुना तो मरण सफल हो जाता जन्म समय में मंत्र सुना तो जन्म सफल हो जाता मरण समय में मंत्र सुना तो मरण सफल हो जाता जन्म जरा मृत्यु रोगों की जन्म जरा मृत्यु रोगों की औषध है सुझना नमोकार नमोकार महामंत्र नमोकार 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 महामंत्र नमोकार नमो हरिहंतारं नमो श्रीधारणं नमो आयर्यानं नमो विजयाणं नमो लोये सवन साहूरं ऐसो पंचनमो मंगलारंग सोवे श्री सब जियों के लिए खुल गए सब जियों के लिए खुल गए मोक्ष महल के द्वार नमोकार नमोकार महामंत्र नमोकार 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 महामंत्र नमोकार राज के पद अक्षर को सुमेर कर दर्शाए पंचमर्म परमेश्वरी पद को नमोकार से खाए मंत्र राज के पद अक्षर को सुमेर कर दर्शाए जन्म जरा मृत्यु रोगों की जन्म जरा मृत्यु रोगों की औषध में सुधार नमोकार 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 महामंत्र नमोकार 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 महामंत्र नमोकार बोलिए पंचब्रह्मेष्ठी भगवान की बोले 2400 भगवान की 84 लाख मंत्रांचा राजा नमोकार महामंत्र ज्या नमोकार महामंत्र श्रवण केल्यानंतर त्रिंच गतीमध्ये असणारा कुत्रा हा जीव स्वर्गामध्ये देव म्हणून जन्माला आला नमोकार महामंत्र ऐकल्यानंतर स्वर्गामध्ये देव होऊ शकतो त्रिंच गतीतील हा जीव तर नमोकार महामंत्र भक्तिभावानं मनन पठण केल्यानंतर
आपली गती सद्गती व्हायला फारसा काही वेळ लागणार नाही, तर त्या नमोकार महामंत्राचे महती सांगणारे गीत. चला तर जाऊया. एक नमोकार अत्यंत मनाला भावणारे हे गीत अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व साधूंच्या चरणी आज समर्पित करूया. एक नमोकार, एक नमोकार महामंत्र सुखकारा है. एक नमोकार जिनवानी का सार करे, पाप से छुटकारा है, मंगल में दुख हारा है. एक नमोकार, एक नमोकार महामंत्र सुखकारा है. एक नमोकार जिनवानी का सार करे, पाप से छुटकारा है, मंगल में दुख हारा है. एक नमोकार, एक नमोकार महामंत्र सुखकारा है. एक नमोकार. चार घाटियां कर्मों को नाश कर, जो हरि घंटे कहलाते. चार घाटियां कर्मों को नाश कर, जो हरि घंटे कहलाते. फिर आगामी और होकर सिद्ध मोक्ष पाते. इन्हीं को नमस्कार, इन्हीं को नमस्कार, या मंत्र के धारा में. इन्हीं को नमस्कार जिनवानी का सार करे, पाप से छुटकारा है, मंगल में दुख हारा है. एक नमोकार, एक नमोकार महामंत्र सुखकारा है. एक नमोकार. छत्तीस मूल को आचार्य मान ले, और नायक कहलाते. छत्तीस मूल को आचार्य धरते, और नायक कहलाते. करते स्वयं साधन उपछाय संग में, और मार्ग में बतलाते. हो बनता विकार, बनता विकार, जिनका नाम जिन्हें उठाया है. मंगल में दुख हारा है. एक नमोकार, एक नमोकार महामंत्र सुखकारा है. एक नमोकार.
गुण साधु ने पालते दिगंबर रूप धारी। मूल गुण साधु ने पालते दिगंबर रूप धारी। 16 तेरा दिन वंदन के जिताई जो निज पर हितकारी हो। मैया मझधार मैया मझधार एक तूने किनारा है मैया मझधार। जिनवानी का सार करे पाप से छुटकारा है मंगल में दुख काटा है। एक नमोकार महामंत्र सुखकारा है एक नमोकार। जिनवानी का सार करे पाप से छुटकारा है मंगल में दुख काटा है। एक नमोकार महामंत्र सुखकारा है एक नमोकार एक नमोकार एक नमोकार। बोलिए पंच परमेश्वर भगवान की। बोले चिन्तामणि पार्श्वनाथ भगवान की। त्यानंतर आम्हा सगळ्यांच्या आद्य गुरु कोण असेल तर जिनवानी माता, ज्याच्यापासून द्वादशांग वाणी बनली अशी माता, त्या मातेच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया। भगवंताची दिव्य ध्वनी ओंकार स्वरूपामधून केली आणि त्याचे ग्रहण गणधर भगवंतांनी केलं आणि सर्व प्राणी मात्रांच्या पर्यंत समोशरणामध्ये ज्यांनी पोहोचवलं। पण द्वादशांग जिनवानी मातेचं स्मरण आज गुरुपौर्णिमे दिवशी आज सर्वजण करूया। आद्य गुरु ज्ञानाचा भंडार द्वादशांग जिनवानी माता, त्या मातेचं वंदन करूया। बोले द्वादशांग जिनवानी माता की। बोले द्वादशांग जिनवानी माता की। हो शीशनवार हत को सीधन करूं प्रणाम। ले श्री आचार्य का मंगलकारी नाम। सर्व साधु और सरस्वती मय मंदिर में धाम। द्वादशांग जिनवानी को जाऊं मैं बलिहार। जाऊं मैं बलिहार। द्वादशांग जिनवानी को जाऊं मैं बलिहार। जितना दिया मेरे माल मुझको उतनी मेरी औकात नहीं। जितना दिया मेरी माल मुझको उससे बढ़कर कोई बात नहीं। जीना 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 रे उड़ा गुलाल माही तेरी चूनिया लहरा रही। जीना 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 रे उड़ा गुलाल
माही तेरी चूनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माही तेरी चूनरिया लहराए रंग तेरी प्रीत का रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का है लाए 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 रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का रंग तेरी भक्ति का है लाए 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 जब जब मुझ पे उठा सवाल माही तेरी चूनरिया लहराए जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराए जीना 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 रे उड़ा गुलाल माही तेरी चूनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराए रंग तेरी प्रीत का रंग तेरी गीत का रंग तेरी भक्ति का लाए 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 रंग तेरी प्रीत का रंग तेरी गीत का रंग तेरी भक्ति का लाए 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 जब जब मुझे पे उठा सवाल माई तेरी चूनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराए जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माये माये जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ एक दिन चमकूंगा तेरा सितारा हुआ माहिरे माहिरे तेरा सितारा हुआ जब जब तुझ में उठा सवार माही तेरी चूनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराए रंग तेरी प्रीत का रंग तेरी गीत का रंग तेरी भक्ति का लाए 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 रंग तेरी भक्ति का रंग तेरी शक्ति का रंग तेरी भक्ति का लाए 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 जब जब मुझे पे
ही दाता है माँ, तू ही दाता है मेरी, तू ही दाता है माँ। चरणों में निज दिन में आऊं, तेरी भक्ति मैं कराऊं। मांगे तू ही दाता है माँ, तू ही भक्ति, तू ही दया, माई तेरी चुनरिया जीना जीना बुला बुला, माई तेरी चुनरिया जीना जीना रे बुला बुला, माई तेरी चुनरिया लहराए। जीना जीना रे बुला बुला, माई तेरी चुनरिया लहराए। बोली द्वादशांग जिनवाणी माता की। द्वादशांग जिनवाणी मातेच्या नंतर शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकराचार्य बाहुबली मुनी महाराजांचे परमशिष्य आचार्य जिनसेन मुनी महाराज सन 2016 मध्ये विहार करून ज्या ठिकाणी पोहोचले त्याचं नाव आहे कंगनपूर, जे अतिशय क्षेत्र आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जिथे विराजित आहे असे भगवान पार्श्वनाथ मूल वेदीवर विराजित आहेत। अनेक आचार्यांच्या मुखारविंदातून असं ऐकण्यात आलं आणि जे त्रिकाल सत्य आहे की हजारो नवीन मंदिर बांधण्यापेक्षा एक प्राचीन क्षेत्राचा उद्धार करणं हे 1000 मंदिर बांधण्यापेक्षा जास्त पुण्याचं काम आहे। तर हे असं महान कार्य आचार्य जिनसेन मुनी महाराजांनी आपल्या हाती घेतलेलं आहे। शांतीनाथ कुंतुनाथ अरहनाथ असं रत्नत्रय रूपी भगवान जिथे विराजित आहे व शनिग्रह हरीश निवारक मुनीसुरनाथ भगवान जिथे विराजित आहे, तर ते मूलनायक भगवान श्री पार्श्वनाथाच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया। किती लांबचा प्रवास करून जरी त्या क्षेत्रावरती भक्त आला तर भगवान पार्श्वनाथाची प्रतिमा पाहिल्यानंतर काही सेकंदामध्ये सुखावला जातो, आनंदित होतो। कारण प्राचीन मूर्ती ही मिळालेली आहे, हजारो शतको वर्षांचा इतिहास त्या मूर्तीला लाभलेला आहे। असे भगवान पार्श्वनाथ त्या प्रभू पार्श्वनाथाच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया। अशी पावन पुण्यकारी भूमी अशा या पावन भूमीच्या प्रांगणामध्ये जाऊन प्रभू चरणी हे गीत आपण अर्पण करूया। पार्श्वनाथ के चरणों में आकर के झुक जाना, ओ आकर के झुक जाना। है यह पावन भूमि, है यह पावन भूमि, यहाँ बार बार आना। पार्श्वनाथ के चरणों में आकर के झुक जाना, ओ
मस्तक में सहस्त्र प्रणाम, चरणों में कमल विमान। मस्तक में है सहस्त्र प्रणाम, चरणों में है कमल खिलान। प्रभु तुम करुणा सागर हो, प्रभु तुम करुणा सागर हो, मुझ पर करुणा करना हो, मुझ पर करुणा करना। है यह पावन भूमि, है यह पावन भूमि। बोले अंगदपुर वाले चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की। यह तीर्थ ईश्वर है, प्रभु प्राणों से प्यारा है। यहाँ तीर्थ अतिशय है, प्रभु प्राणों से प्यारा है। मेरी विनती सुने नाथा, मेरी विनती सुने नाथा, मेरा पार लगा देना हो, मेरा पार लगा देना। है यह पावन भूमि, है यह पावन भूमि। प्रभु प्रतिमा अति सुंदर है, मेरे मन को लुभाती है। प्रभु प्रतिमा अति सुंदर है, मेरे मन को लुभाती है। सबकी सदा रक्षा करो, सबकी सदा रक्षा करो, धर्म भाव जगा देना हो, धर्म भाव जगा देना। है यह पावन भूमि, है यह पावन भूमि। यहाँ बार बार आना, पार्श्वनाथ के चरणों में आकर के झुकना हो, आकर के झुकना। है यह पावन भूमि, है यह पावन भूमि, है यह पावन भूमि। बोले कंगनपुर वाले चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की, जल 2400 भगवान की। बोले प्रथमाचार्य शांति सागर मुनि महाराज की, बोले आचार्य बाहुबली मुनि महाराज की। बोले कंगनपुर क्षेत्र उद्धारक आचार्य जिनसेन गुरुदेव की, आज की मंगल बेला की, गुरु पूर्णिमा महामहोत्सव की। खंडित बनलेली मुनी परंपरा ज्यांनी सुरुवात केली अशा प्रथमाचार्य शांती सागर मुनी महाराज,
ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण ही मुरी परंपरा दिगंबर परंपरा या भारतवर्षामध्ये बघत आहोत, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं दिगंबर परंपरा आज आपल्याला पाहायला मिळाली, असे गुरुदेव प्रथमाचार्य शांती सागर मुनी महाराज, जैसे कली ना होते तो फूल नहीं होते, जैसे कली ना होते तो फूल नहीं होते, और प्रथमाचार्य शांती सागर ना होते दिगंबर परंपरा नहीं होती बंधू हो, ही दिगंबर परंपरा नहीं होती. तर अशाच गुरूंच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया आणि या लोकप्रिय गीताचं लिखाण ज्यांनी केलं अरुण पंडितजी, जे पुण्यामध्ये आता आहेत, लाईव्ह आता बघत असतील. अत्यंत सुंदर रचना गीताची त्यांनी केली आणि माझं आवडतं गीत आहे. गुरुदेवांच्या वरती ज्यांनी लिहिलं त्या पंडितजींचे खूप खूप आभार. चला तर जाऊया त्या गीताच्या माध्यमातून गुरुदेव शांती सागर गुरुदेवांच्या चरणी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु प्रथमाचार्य शांती सागर मुनी महाराज. दिवस आज का शुभ उजाडला, पुण्य महात्मा या अमर जगी जागला, जन शांतीचा दाता या भूवरी अवतरला, मन शांत करण्याचा हा मंत्र जणू दिला. शांतीचा दाता या भूवरी अवतरला, मन शांत करण्याचा हा मंत्र जणू दिला. शांतीचा दाता या भूवरी अवतरला, मन शांत करण्याचा हा मंत्र जणू दिला. दिगंबर दीक्षा हो, जिन धर्माची महिमा है भारी, दिगंबर दीक्षा हो, जिन धर्माची महिमा है भारी. मोक्ष प्राप्तीचा लाभ गणाया, मोक्ष प्राप्तीचा लाभ गणाया, केले संसारचा जण शांतीचा दाता या भूवरी अवतरला, मन शांत करण्याचा हा मंत्र जणू दिला. बोले प्रथमाचार्य शांती सागर गुरुदेव की. अनेक उपसर्ग काजरी आले गो, बदलवाने सर्व मना जिंकले. अनेक उपसर्ग काजरी आले 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 गो, बदलवाने सर्व मना जिंकले. जिन धर्माचा प्रसार होला, जिन धर्माचा प्रसार होला, केले प्रयत्न. शांतीचा दाता या भूवरी अवतरला, मन शांत करण्याचा हा मंत्र जणू दिला.
करोनी ओम शब्दाचा उच्चार करोनी लक्ष्मण देव द्याविला जन शांतीचा जन शांतीचा जन शांतीचा दाता या भूमीवरी अवतरला मन शांत करण्याचा हा मंत्र जगदिगला जन शांतीचा दाता या भूमीवरी अवतरला मन शांत करण्याचा हा मंत्र जगदिगला हा मंत्र जगदिगला हा मंत्र जगदिगला भले प्रथमाचार्य शांती सागर गुरुदेव की भले जयकारा गुरुदेव का आचार्य मुनीश्री शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य बाहुबली मुनी महाराजांच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया. आचार्य बाहुबली मुनी महाराजांना ज्याने ज्याने पाहिलेले आहे ते खरंच खूप भाग्यवान होते. शांत संयमी असे गुरुदेव आचार्य बाहुबली मुनी महाराज. तर त्या गुरुच्या चरणी भाव सम्रांजली मी आज अर्पित करतो. जोपर्यंत या पृथ्वीवरती चंद्र सूर्य तारे आहेत, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत गुरुदेवांचं नाव प्रतिदिन घेतलं जाईल. अशी ज्यांची महती एक ना दोन अशा अनेक ज्यांनी तीर्थक्षेत्र उभी केलेली आहे, अशा गुरुदेवांच्या चरणी जाऊया. हो कृष्ण कावेरी मैं जब तक पानी रहे, हो गंगा जमुना में जब तक भी पानी रहे, मेरे गुरुवर तेरी जिंदगानी रहे, जिंदगानी रहे. देवा ओ गुरुदेवा देवा ओ गुरुदेवा देवा ओ गुरुदेवा देवा ओ गुरुदेवा. कृष्ण कावेरी में जब तक पानी रहे, हो गंगा जमुना में जब तक भी पानी रहे, मेरे गुरुवर तेरी जिंदगानी रहे, हो जिंदगानी रहे. देवा ओ गुरुदेवा देवा ओ गुरुदेवा.
क्या क्या महिमा तेरी भक्ति गाए, तेरी भक्ति में झूम गाए। क्या क्या महिमा तेरी भक्ति गाए, तेरी भक्ति में झूम गाए। तेरी महिमा अपार जाने सारा संसार, तेरी महिमा अपार जाने सारा संसार। सारी दुनिया की तेरी दीवानी रहे, दीवानी रहे देवा। ओ गुरुदेवा देवा, ओ गुरुदेवा देवा ओ गुरुदेवा देवा, ओ गुरुदेवा। ज्यांच्या आशीर्वादामुळे ही आपली स्वर संगीत श्रृंखला चाललेली आहे। कंगन गुरुजे उदाहरण गुरुदेव आचार्य बालाचार्य जिनसिंग मुनी महाराज यांच्या चरणी गुरु निमित्त शत शत नमोस्तु गुरुदेव, नमोस्तु गुरुदेव। अशा गुरुदेवांच्या चरणी शांतमती वात्सल्य रत्नाकर आचार्य बाहुबली मुनी महाराजांचे परमशिष्य लहानपणामध्ये दीक्षा घेऊन धर्माची पताका घेऊन निर्जन स्थळी जाऊन 2016 नंतर क्षेत्र बनवायचं हा काम गुरुदेवाने हाती घेतलेला आहे। एक ना दोन चार चार मोठ्या मोठ्या मूर्त्या शांती कुंतू आढळनाथ आणि शनिग्रह आयुष्य निवारक मुडी सोबतनाथ भगवान आणि मूल नायक भगवान चरणामणी प्रार्थना जिथे विराजित आहेत। या सगळ्यांची भक्ती एकत्रित जिथं करता येईल ते क्षेत्र कंगनपूर। आणि अशा गुरुदेवांची भक्ती बचपन में ही बैराग धारा, झूठा लगने लगा जग सारा। बचपन में ही बैराग धारा, झूठा लगने लगा जग सारा। लेकिन दीक्षा चले जिनसे न बने, लेकिन दीक्षा चले गुरु से न बने। सबके होठों पे तेरी कहानी रहे, हो कहानी रहे देवा, ओ गुरुदेवा देवा, ओ गुरुदेवा देवा, ओ गुरुदेवा देवा, ओ गुरुदेवा। हो गंगा जमुना में जब तक भी पानी रहे, हो कृष्णा कावेरी में जब तक पानी रहे। मेरे गुरुवर तेरी जिंदगानी रहे, हो जिंदगानी रहे देवा, ओ गुरुदेवा 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 देवा, ओ गुरुदेवा। बोले आचार्य बाहुबली मुनि गुरुदेव की जय बोले आचार्य जिनसिंग मुनि महाराज जी की। जय। तर एक प्रभू भक्ती गीत झाल्यानंतर गुरुदेवांच्या शरणी परत एकदा आपण नतमस्तक होऊया।
आद्य तीर्थंकर भगवान आदिनाथ प्रभूंच्या चरणी एका गीताच्या माध्यमातून जाऊया आणि त्यानंतर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या सगळ्यांचे भाव त्या गुरूंच्या चरणीवरती अर्पित करूया. परत एक मराठी गीत घेऊन त्या प्रभू आदिनाथांच्या चरणी जाऊया. खऱ्या अर्थानं जैन धर्माची ओळख या संपूर्ण जगाला ज्यांनी करून दिली असे भगवान आदिनाथ. 1 ना 2 ना 6 कला या समाजाला ज्यांनी शिकवल्या असे भगवान आदिनाथ. तर त्या प्रभू आदिनाथाच्या चरणी या गीताच्या माध्यमातून जाऊया. भक्ती करत असताना वेदून होऊन केलेली भक्ती ही परमेश्वराजवळ पोहोचते असं गुरुदेवांच्या मुखारविंदातून ऐकलेलं आहे. तर अशाच एक भावगीत त्या प्रभूंच्या चरणी मी अर्पित करतोय. बोलिए देवादि देवादिनाथ भगवान की. हो जिकनित रूप तुझ दिसू लागलं, जिकनित रूप तुझ दिसू लागलं, प्रभु आदिनाथा तुझ याड लागलं, प्रभु आदिनाथा तुझ याड लागलं. हो जिकनित रूप तुझ दिसू लागलं, जिकनित रूप तुझ दिसू लागलं. देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, हो देवा तुझ्या नावाचं याड लागलं, याड लागलं, याड लागलं, याड लागलं. देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं. अशी मशी कृषी आणि विद्यावाणी शिल्प देऊनी कल्याण केले सारे प्रजेचे आपण. अशी मशी कृषी आणि विद्यावाणी शिल्प देऊनी कल्याण केले सारे प्रजेचे आपण. तुझ्या विना संसार गो, तुझ्या विना संसार गो करू छाडे सारा. नाव तुझं घेत नाही वाढ लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं. लाड लागलं, याड लागलं, याड लागलं. देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं. बोले आदिनाथ भगवान की. ओ कैलास गिरीवर ध्यान करोनी, मूर्ति मधुला तुम्ही प्राप्त केले. कैलास गिरीवर ध्यान करोनी, मूर्ति मधुला तुम्ही प्राप्त केले. ऋतू आदिनाथा तूच प्रभु आदिनाथा माझा पाठीराखा. नाव तुझं घेतले छान लागलं, देवा तुझ्या
दिसू लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं याड लागलं याड लागलं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं बोले आदिनाथ भगवान की जय बोले 24 भगवान की जय आज की मंगल बेला की जय तर कांगणपूर मध्ये स्थित असलेले गुरुदेव आचार्य जिनसे मुनी महाराज यांच्या चरणावरती सर्वजण ही एकच भावना करूया की सर्वांच्या घरामध्ये गुरुजी केव्हा आहाराला येतील समक्ष भेटण्याची संधी प्रत्येकाला कधी मिळेल त्याच भावनेनं आपण प्रत्येक जण त्या गुरुच्या चरणावरती जात असतो. कोरोनाची महामारी सर्वत्र जगामध्ये हाहाकार माजवत आहे तर त्याला हरवण्यासाठी प्रत्येक जण आज प्रयत्न करतोय. तर त्या गुरुदेवांची भक्ती करून प्रभूंची भक्ती करून ती ताकद द्विगुणित करण्यासाठी आपण सगळ्यांचे प्रयत्न गुरुदेवांचे प्रयत्न चाललेले आहेत. तर जे जे लाईव्ह बघत आहेत असे सर्व भक्तगण त्या गुरुच्या चरणावरती काय म्हणत आहेत या गीताच्या माध्यमातून जाऊया. गुरुपौर्णिमेनिमित्त आज मिळालेला हा दुदुक शंकरा योग पावन करूया. अशा गुरुदेवांच्या चरणी भाव अर्पित करूया. भक्ती करत असताना रावणाचं उदाहरण प्रत्येकाला माहित आहे. तर तीच भक्ती मीरानं सुद्धा केलेली होती प्रभू श्यामच्या चरणावरती. तीच भक्ती शबरीने देखील केलेली होती प्रभू रामच्या चरणावरती. अशीच भक्ती आज गुरुदेवांच्या चरणी करूया. आणि आचार्य जिनसेन मुनी महाराज जेव्हा वीर सेवा दलामध्ये होते तेव्हापासून आतापर्यंत गुरुदेवांची भक्ती करण्याला कधीही मागे हटले नाहीत. आणि आज गुरुपौर्णिमेचा योग जर या क्षेत्रामध्ये यायचं झालं असेल तर सगळ्यात महत्वाचे जे असतील तर गेली 25 ते 30 वर्ष समाजाची ज्यांनी सेवा केलेली आहे असे संगीतरत्न श्री जिनपालजी पाटील हसूरकर माझे पिताश्री इथं विराजित आहेत. आणि त्यांचं सहकार्य अनंत अनंत आहे ते कधीही विसरण्यासारखे नाही. त्यांच्याच बसा आम्ही आज चालवत आहोत. आणि ही कला शिकण्यासाठी ज्यांनी मला उचलून धरलं कायम ज्यांचा पाठीवर हात राहिला असे आमचे आज राजदादा इथं उपस्थित आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि ढोलक मास्टर आहेत कायम आमच्या ग्रुपमध्ये असणारे हे सचिनजी गोसरवाड निवासी आहेत. आणि पॅन मास्टर संकेत खेरणे निवासी आहेत उदयनमुख कलाकार. तर या सर्वांच्या वतीनं गुरुदेवाच्या चरणावरती हेच भाव मी व्यक्त करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बाजूला बसलेली नेहाची आई महाराजांच्या वर्गामध्ये शिकलेली आहेत. तर महाराजांचे क्लासमेट पूर्वाश्रमीचे यांची आई अनिता पाटील आहेत. आणि त्यांची मुलगी आज गुरुदेवांच्या चरणी भक्ती करते कायमच करत राहते. ज्या ज्यावेळी आवर्जून कार्यक्रम असायचा कंदरपूरमध्ये किंवा महाराजांच्या सानिध्यात कुठेही असू दे तर महाराजांचा आशीर्वाद असायचा आणि आवर्जून नेहाला घेऊन या असं महाराजांचं मत आहे. आणि आज देखील गुरुदेवांच्या चरणी भक्ती करत आहेत नेहा पाटील. त्यांना पण खूप खूप आशीर्वाद महाराजांनी सांगितलेला आहे. तर गुरुदेवांच्या चरणी जाऊया या गीताच्या माध्यमातून. मीरा ने भक्ति में अपने शौक धाया था. मीरा ने भक्ति में अपने शौक धाया था. भक्ति में
में ही शबरी ने श्री राम को पाया था। मीरा ने भक्ति में अपने श्याम को ढाया था। भक्ति में ही शबरी ने श्री राम को पाया था। कौन सी भक्ति करूं मैं गुरुवर तुम मेरे घर आओ। मेघी मीरा मेघ शबरी राम शाम बन आओ। एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। बोले बालाचार्य विरसेन गुरुदेव की जय। मेरे गुरुवर मेरे गुरुवर तुमसे मन की बात पाई हो। मेरे गुरुवर तुमसे मन की बात पाई अपने मन की वेदी पर तेरी छवि बिठाई भटक न जाऊं इसीलिए गुरु नाम मुझे तुम लेना। मैंने तुमको अपना माना जान मुझ पे देना। तो एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। मेरे गुरु भक्ति में ही रंग लगाए निष्कंप हृदय शरणों में दीप जलाए। मेरे गुरु भक्ति में ही रंग लगाए निष्कंप हृदय से शरणों दीप जलाए। मुझे लगाए अक्षय ज्योति हाथों से तुम लेना। तेज हवाओं में भी गुरुवर था मुझे तुम लेना। तुम एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। तुम एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। मीरा ने अपनी भक्ति में शौक बुझाया था। भक्ति में ही शबरी ने श्री राम को पाया था। कौन सी भक्ति करूं मैं गुरुवर तुम मेरे घर आओ। मेरी मीरा मेरी शबरी राम शाम बन आओ। एक बार आओ गुरुदेव बरस दिखलाओ गुरुदेव। 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 बोले जयकारा गुरुदेव का। जय गुरुदेव। चला तर कमेंट मध्ये येत आहे की क्षेत्रावरती अजून एक गीत होऊ द्या। तर याच्या अगोदर तुम्ही हे गीत कधी ऐकलं नसाल तर भक्त येत असताना त्या प्रभूंच्या चरणी गुरूंच्या चरणी कंगन पुराला कसं येतो आणि अशाच प्रमाणे एक भक्त त्या प्रभूंच्या चरणी लई दिवसाची आशा घेऊन कोणत्या प्रकारे भाव व्यक्त करतो या मराठी गीतातून आपण ऐकूया। बालाचार्य गुरु जिनसे महाराजांच्या चरणी
दरबार शोधून प्रभूकडे बसतो आणि कंगनपूर क्षेत्रावरती येत असताना भक्त लई दिवसाची आशा घेऊन काय म्हणतोय या गीताच्या माध्यमातून पाहूया. गीताकडे लक्ष असेल तर तो भक्त आपल्या शब्दामधून काय व्यक्त करू पाहतोय हे आज आपण ऐकूया. लई दिवसाच होत मनात, लई दिवसाच होत मनात दिवस उगवला, प्रभू तुझ्या भेटीसाठी येईल चरणाला, प्रभू तुझ्या भेटीसाठी येईल चरणाला. लई दिवसाच होत मनात दिवस उगवला, प्रभू तुझ्या भेटीसाठी येईल चरणाला, प्रभू तुझ्या भेटीसाठी येईल चरणाला. बोले कंगनपूर वाले बाबा की जय हो. सोनार होऊन तुला सोन्याला सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन. हो सोनार होऊन तुला सोन्याला सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन. दिवाळी होऊन फुलबागीन, दिवाळी हो फुलबागीन प्रभूच्या चरणाला, कंगनपुरी क्षेत्राला येईल भक्तीला, कंगनपुरी क्षेत्राला येईल भक्तीला. तुझ्या नावाचा गजर गात घुमला, तुझ्या नावाचा गजर गात घुमला. भक्त मैलो मैल चालून गेली, जराविला ही जमला आणि भक्तीने गेली तुझ्या चरणात, भक्तीने गेली तुझ्या चरणात, करतो मी वंदना. प्रभू तुझ्या भेटीसाठी येईल चरणाला, कंगनपुरी क्षेत्राला येईल भक्तीला. जय हो. आणि क्षेत्रावरती आल्यानंतर हा भक्त काय होतोय बघा. भक्ती भावानं चालत प्रभूंच्या चरणावरती आलेला आहे, भक्तीमध्ये सोनार झालेला आहे, भक्तीमध्ये सुतार झालेला आहे, भक्तीमध्ये माली सुद्धा तो भक्त झालेला आहे. मैलोमैल चालून प्रवास करून कंगनपुरीमध्ये आल्यानंतर काय होतोय पहा. तुझ्या दरबारी येऊन तुझा गुणगान गाईन, मनोभावे प्रभू तुझी भक्ती करीन. हो तुझ्या दरबारी येऊन तुझा गुणगान गाईन, मनोभावे प्रभू तुझी सेवा मी करीन. डोळ्यात पाहीन रूप हे सुंदर, डोळ्याने
बोले कंगन प्रसिद्ध चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की जय। दिल 24 भगवान की जय। दिल आचार्य जिनसेन गुरुदेव की जय। आज की मंगल बेला की जय। चला तर गुरुदेवांच्या चरणी अंतिम गीत कन्नड म्हणूया. कन्नड भाषेमध्ये हे गीत आणि त्यानंतर आपण आरतीकडे वळूया. बॉम्बे ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ಹಸುಗಳು ಬಂದು ನಮಗೆಲ್ಲ ಇದ್ದು ಬೆಳಗಿದೆ ಮನೆಯ ಮನೆಗಳ ಇದ್ದು ಆರಾಧಿಸು ಆರಾಧಿಸು ಶ್ರೀ ಜಗಸೇನ ಚರಣ ಪೂಜಿಸಿ ನೋಡು ಭಕ್ತಿಸಿ ನೋಡು. ಶ್ರೀ ಗುರುವಿನ ಚರಣ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುವಿನ ಚರಣ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ಗುರುಸಲೆ ಆಗಲಿ ಅರಮನೆ ಆಗಲಿ ಭೇದವಿಲ್ಲದು ಎಂದು ಭೇದವಿಲ್ಲದು. ಹಿರಿಯರಿರಲಿ ಕಿರಿಯರ ಬರಲಿ ಸಮಾನ ನೋಡುವರು ಎಂದು ಸಮಾನ ನೋಡುವರು. ಎಲ್ಲ ಇದ್ದು ಏನಿಲ್ಲದ ಹಾಗೆ ಬದುಕಿರುವ ಆಕಾಶ ನೋಡದ ಕೈಯ ಹಿಡಿದು ಪ್ರೀತಿ ಹಚ್ಚಿರುವ ಜೊತೆಗಿನ ನೀನು ಗುರುಗಳ ಹಾಗೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಾಯೋ ವಿನಯದಿಗೆ ನಿಮ್ಮನೆ ಬಳೆದು ನಮ್ಮ ಕೊಲ್ಲೆವು ಬಾಳಿನ ಗುರುಗುಣ ಪೂಜಿಸಿ ನೋಡು ಭಕ್ತಿಸಿ ನೋಡು ಶ್ರೀ ಗುರುವಿನ ಚರಣ ಸನ್ಮತಿ ಸಾಗರ ಚರಣ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ತಾನೇ ಉರಿದು ಜಗಕ್ಕೆ ಬೆಳಕ ಕೊಡು ದೀಪರು ನನ್ನ ದೀಪವೇ ನೀವು. ಅಷ್ಟೋ ಸೈಸಿ ನೋವು ಸೈಸಿ ಕರುಣೆ ನೀಡುವರು ನಮಗೆ ಕರುಣೆ ನೀಡುವರು. ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಧರ್ಮ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದರು ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾನು ನಡೆದು ಧನ್ಯ ಆಗುವೆನು. ಜೊತೆಗಿರಿ ನೀನು ಗುರುಗಳ ಹಾಗೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಾಯೋ ವಿನಯದಿಗೆ ನಿಮ್ಮನೆ ಪಡೆದು ನಮ್ಮ ಪುಣ್ಯವು ಮಾಡಿದ ಹುಡುಗ ಭಕ್ತಿಸಿ ನೋಡು ಶ್ರೀ ಗುರುವಿನ ಚರಣ ಜಿಗಿಸಿದ ಜೀ ಚರಣ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ. ಹಸುಗಳು ಬಂದು ನಮಗೆಲ್ಲ ಇದ್ದು ಬೆಳಗಿನ ಮನೆಯ ಮನಗಳ ಇದ್ದು ಆರಾಧಿಸು ಆರಾಧಿಸು ಜಿಗಿಸಿದ ಚರಣ
ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ ನೀವೇ ನಮ್ಮ ಗುರುವರ बोले आचार्य जिनसेन गुरुदेव की बोले जयकारा गुरुदेव का बोले जयकारा गुरुदेव का बोले तीन कम नौकटी मुनिराज की ಮಾಡ್ಲ ಸಂಘ ಸಂಘ ಜಾಗ ಮುಂದೆ ಜಾಸ್ತಿ ಹಂಗಿಲ್ಲ ಅದು ಹೆಸರು ಅವ್ರವ್ರ चलिए चला तर गुरूंची भक्ती किती केली तरी आज मन भरत नाहीये कारण गुरुदेवांची महती गुरुदेवांचा आशीर्वाद गुरुदेवांचं वात्सल्य आमच्यावर सतत आहे चरणी प्रभू भक्ती गुरुभक्ती झाली आहे तर भक्तिभावाने सर्वांनी मिळून गुरुदेवांच्या चरणी आरती करूयात आ म्हणजे आत्मा र म्हणजे रत्नत्रय ती म्हणजे तीर्थ आता त्रिवेणी संगम या आरतीमध्ये चला तर जितके जितके लाईव्ह बघत असतील त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी आरती करूयात पण आरतीपूर्वी एक दोन शब्द माझे पिताश्री संगीत नसले जितपालजी पाटील व्यक्त करतील त्यानंतर आरतीकडे आपण वळणार आहोत श्री परमपूज्य गुरुदेव जिनशीन महाराजजींना नमस्तो खरोखर आज आमचं भाग्य समजतो आम्ही घरी बघून बसून कार्यक्रम इथं सादर केला आणि गुरुपौर्णिमा दिवशी कार्यक्रम झाला खरोखर आमचं भाग्य म्हणायचं काही हरकत नाही असंच महाराजांचं आशीर्वाद आमच्यावर असू दे का महाराजांना परिचयाचं आहे मी जवळजवळ अगदी लहान असून वीर सेवादार बाबासाहेब कोथुणे सर यांच्या सान्निध्यामध्ये ते महाराजांनी लहान असताना तिथं होते ते कुठं जाईल ते वीर सेवादारचं नाव घेत होतं तसं वीर सेवादार संयमक असू दे सगळे आपल्या भागातील महाराजांच्यावर श्रद्धा आहे असंच महाराजांचं सर्वांना आमच्यावर आशीर्वाद असू दे आणि आम्ही घरी बसून कार्यक्रम केला आणि सगळेजण बघितला खरोखर आमच्या जिनेंद्र कलामंचाच्या वतीनं मनभोक आभार मानतो इथं पुढं आणि अक्षर नमस्तो महाराजजी नमस्ते आणि शेवटच्या या वेळामध्ये हे सुंदर असं आयोजन ज्यांनी केलं असे स्वर संगीतमाला श्रीकलेचे अध्यक्ष दीपकजी उपाध्याय मल्लेवाडी निवासी आणि उपाध्यक्ष जी शीतलजी उपाध्याय एरडोली निवासी यांना खूप खूप मी धन्यवाद देतोय या संगीतमालाचे सर्व जे सदस्य आहेत पंडित वर्ग असतील त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतोय कारण प्रत्येकाला संधी द्यायचं काम या श्रीकलेनं केलेली आहे आज कितीतरी श्रृंखला चाललेली आहेत भक्तिमय वातावरणामध्ये पण जे संगीत शिकत आहेत किंवा नवीन काही करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्वांना एक खुलं मंच त्यांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करून दिलेले आहे असंच सहकार्य तुमच्या हातून हे होत राहू दे हीच त्या चरणी गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा स्वर संगीत मला ग्रुप संपूर्ण ग्रुपला मी शुभेच्छा देतोय आणि मंगलशा आरती आपण बोलूया चला तर बोले आचार्य बाहुबली मुनि गुरुदेव की बोले आचार्य जिनसेन गुरुदेव की जय चला तर आरती करूया
आरती उतारो मैं प्रभुवर तेरी आरती उतारो मैं गुरुवर तेरी आरती आरती उतार प्रभु छवि निहारो मैंने बसा कर तेरी मूर्ति प्रभु गुरु की छवि फासले मिटा दो आज सारे हो गए गुरु जी हम तुम्हारे फासले मिटा दो आज सारे हो गए गुरु जी हम तुम्हारे मंद मुझे डोल रहा संग संग बोल रहा जय हो मंद मुझे डोल रहा संग संग बोल रहा मेरी तुमसे डोरी बन गई मेरी तो पतंग उड़ गई मेरी तो पतंग उड़ गई जब से गुरु देश मिला मन ये मेरा खिला खिला जब से गुरु देश मिला मन ये मेरा खिला खिला मेरी तुमसे डोरी बन गई मेरी तो पतंग उड़ गई मेरी तो पतंग उड़ गई हो कर्म मुझको तेरा था गुरु ने मुझको बचाया कर्म मुझको भी तेरा था गुरु ने मुझको बचाया जेब भिखारी भक्ति के पंजों से आओ कर ले गुजारा और गुरु से मिले दिल में उठा हर जगह आया जीने लगा भूख जिसे मिले आया और गुरु से मिले दिल में उठा हर जगह आया जीने लगा भूख जिसे मिले आया आरती उतार थारी आरती उतारे आरती उतार थारी आरती उतारे से गुरु देव आज थारी आरती उतारो प्यारा लागे गुरुला आज थारी आरती उतारे तारा लागे गुरुदास आज थारी आरती उतारे जय हो जय हो जय हो
बोली मुनि महाराज की जय बोले आचार्य जिनसेन गुरुदेव की जय गुरु गुरुदेव महासभ की जय। आज की मंगल बेला की जय गुरुदेव चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। सेव कर सेव कुठे बघ ये लाईव्ह करायला पाहिजे काय